गॅस सिलेंडरचा पहिला बळी वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा दुर्दैवी मृत्यू। ही बातमी आहे अकोला येथून। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। बातमी सविस्तर। गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे एक दुर्दैवी घटना अकोल्यामध्ये घडली। वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव गेला आहे। सकाळी सुमारे 9 वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शिरसाट यांना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर कठोर टीका केली आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्व सूचना देण्यात आली होती, तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही। योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता, असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले। माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले ते आपण या पुढील व्हिडिओत पाहू। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। आंधळी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते। दुपारी 1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी, हीच विनंती।